पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला असल्याची माहिती मिळतेय। ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानी अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आलेला आहे, ज्यात ससून रुग्णालयातल्या वैद्यकीय समितीने अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पुणे पोलिसांनी अहवालातल्या 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडून अभिप्राय मागितल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अमोल, डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर प्राथमिकरित्या ठपका ठेवला गेलेला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, काय नेमकी याबद्दलची अपडेट? नक्कीच सर्वात महत्त्वाची अपडेट ही समोर आलेली आहे। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आपण पाहिलं की या आधीचे 2 अहवाल जे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला होता। मात्र आता ससून रुग्णालयाने जी चौकशी केलेली होती समितीने, त्याचा जो अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये मात्र डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ रुग्णालयावरती कोणत्याही प्रकारचा ठपका ठेवण्यात आलेला नाहीये। एक प्रकारे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न या चौकशीतून करण्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल। अंतिम अहवाल अजून आलेला नाहीये, मात्र जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे त्यानुसार कोणत्याही प्रकारचा ठपका आहे तो रुग्णालय आणि घैसास यांच्यावर ठेवण्यात आलेला नाहीये। मात्र 4 मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवरती पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय सुद्धा मागितलेला आहे। काल संध्याकाळी आपण पाहिलं की ससून रुग्णालयाकडून अहवाल जो आहे तो पुणे पोलिसांना आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता हा अहवालातला जो प्राथमिक माहिती आहे ती समोर आलेली आहे। प्रामुख्याने आता राज्य सरकार यामध्ये कशा पद्धतीची कारवाई करणार, कारण की 4 अहवाल या ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आता राज्य सरकारच्या कोर्टात गेलेले आहेत आणि त्यामुळे जरी या अहवालातून ससून रुग्णालय आणि सुश्रुत घैसास यांना जरी क्लीन चिट मिळाली असली तरी इतर जे 2 अहवाल आहेत ज्याच्यामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून राज्य सरकार नेमकं याबाबतचा काय अंतिम निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।